राजमाता बैलगाडी शर्यत संघ जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाची बंदी उठल्यानंतर या राज्यातली पहिली बैलगाडी शर्यत भाऊ याच मैदानावरती पार पडली 4 जानेवारी 2022 साली। आणि त्यावेळेला खरोखर सर्व बैलगाड्यांना शर्यतीतल्या शर्यत शौकींना एक शिस्त लागावी आणि त्यांचं संघटन व्हावं म्हणून त्या ठिकाणी एका संघटनेची स्थापना झाली राजमाता बैलगाडी शर्यत संघाची। आणि तेव्हापासून या मैदानावरती ह्या दरवर्षी बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जातात। शासन दप्तरी गेल्या 74 वर्षापासून नोंद असलेली शासन दप्तरी सर्वात जुनी शर्यत म्हटलं तर ही शर्यत आहे। दरवर्षी नागपंचमीला बैलगाडी शर्यतीचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं। आपल्याला सर्वांना माहीत आहे आपला मानखटाव असेल तासगाव कवटेमंकाळ असेल आटपाडी असेल जत असेल हा खिलार जनावरांसाठी पशुधनाच्या संगोपनासाठी सगळ्यात चांगला बेल्ट असणार आहे ज्याच्यामध्ये आपण त्याला मानदेश असं संबोधतो। आणि एक मोठ्या प्रमाणात शर्यत शौकीन जे आहेत हे ह्या पट्ट्यामध्ये आहेत कारण खिलार जी प्रजाती आहे ही ह्या शर्यतीसाठी चांगल्या पद्धतीनं पळण्यासाठीचं पशुधन म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखलं जातं। आपण या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तसेच राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं प्रथमतः मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या प्रसंगी आम्हाला एवढंच सांगायचं आहे विशेष आभार म्हणजे आपण फक्त जवळजवळ 1 आठवड्यापूर्वीच फक्त एका फोनवरती भाऊनी आमच्या सात सय्यद पीर साहेब जे नांगोळे गावचं ग्रामदैवत आहे तर तीर्थक्षेत्र ब दर्जामधून 4,09,00,000 रुपये हे या ठिकाणी अहिल्यादेवी पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करून दिले। म्हणजे त्या ठिकाणी भाऊंना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की काही दिवसानंतर आपल्याला या गावामध्ये जायचं आहे आणि गावातल्या ग्रामस्थांच्या बरोबर संवाद साधायचा आहे। अशा प्रकारची कुठली किंवा आभाराची पण कुठली अपेक्षा न ठेवता भाऊनी त्या ठिकाणी सरळ हाताने निधी जो आहे तो आमच्या ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिलेला आहे। आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच त्यानंतर ग्रामस्थ सर्व नागरिक देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपणास माहित आहे की देवाभाऊंनी सांगितलं होतं कुठेही डिजिटल लावायचे नाहीत फ्लेक्स लावायचे नाहीत पेपरला जाहिरात द्यायची नाही परंतु देवाभाऊंच्या वरती असणारं आमचं प्रेम आणि मग देवाभाऊंचा फ्लेक्स लावायचा तर कसा लावायचा म्हणून मग आम्ही एक आयडिया काढली की बैलगाडीच्या शर्यती भरवूया आणि मग सगळीकडे शर्यतीचे पोस्टर लावायचे म्हणजे आपोआप देवाभाऊंचा पोस्टर आम्हाला लावायला मिळतोय आणि मग वाढदिवसाचा त्याच्यावर उल्लेख करता येतोय पेपरला पण जाहिरात देता येत्या। पण देवाभाऊंचा शब्द मोडायचा कसा त्यांनी तर सांगितलं होतं की मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा मग 5,55,555 रुपयांचा धनादेश आपणास माहित आहे आपल्या पुढाकाराने त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरात आपण देवाभाऊंना सुपूर्द केला। त्याच्यानंतर एक सामाजिक दायित्व देखील आपलं असलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी तालुक्याचा जो पट आहे तो पट आहे 11,000 तर मराठी हिंदी आणि या सगळं असं चाललेलं असताना मराठी शाळेमध्ये मुलांना जास्तीत जास्त अट्रॅक्शन व्हावं शालेय साहित्यापासून मुलं वंचित राहू नयेत म्हणून एका मुलाला 5 वह्या अशा 55,555 वह्यांचं वाटप आपण या ठिकाणी करतो आहोत। सन्माननीय शिवदास भोसले साहेब आपला अनमोल असं सहकार्य शर्तीसाठी विविध गावातील सरपंच आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य विकास सहकारी सोसायटीचे आजीमाजी चेअरमन आजीमाजी संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी या शर्यतीच्या निमित्तानं हार्दिक स्वागत। चला बक्षीस वितरण चालू होते विजय माने डेप्युटी सरपंच हार्दिक स्वागत सुस्वागतम शुभ स्वागतम। आलेले सर्व बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडीवरती प्रेम करणारे सर्व शेतकरी बांधव आज या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं माननीय संदीप आबा गिड्डे यांनी खरं तर सर्व बैलगाडी मालकांना एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। बैलगाडी शर्यत दादा 12 वर्ष बंद होती आणि तेव्हा जवळपास 36 लाख बैल जे गोवंश आहे देशी गोवंश आहे हे कत्तलखान्याकडे गेले होते आणि अखंड महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की बैलगाडा शर्यत कसल्याही परिस्थितीत चालू झाली पाहिजे। यात्रामध्ये गावाच्या वेगवेगळ्या वाढ
या ठिकाणी तुकाची थाप असणाऱ्या मैदान आणि गुणगौरवाची आस असणाऱ्या मैदानाला या ठिकाणी सुरुवात झालेल्या पोलीस प्रशासन, पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे, महसूल विभागाची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे या ठिकाणी संयोजक राजमाता बैलगाडी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मनपूर्वक, हृदयपूर्वक, आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम. पोलीस प्रशासनाला विनंती, आपण देखील या ठिकाणी समोर यायचं. या ठिकाणी शर्यती शौकीनांना, बैलगाडी चालक मालकांना विनंती, आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. कवठेमंकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आपण या ठिकाणी सुंदर आणि शानदार नियोजन या ठिकाणी शर्यतीचं करण्यात आलेलं. ना सत्याची हावना राजकारणाचा हेवा, सर्वसामान्य जनतेसाठी लढतोय हा शिवशंभूचा छावा. सन्माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या मार्गदर्शनातून या शर्यतीचं या ठिकाणी आयोजन आहे. ओके, थँक्यू. यशोदा फिल्म्स या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे या ठिकाणी शर्यत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये दाखवली जाते. गाडीवाल्यांना सूचना, अरे ह्या मधल्या गाड्या जरा बाजूला काढायला लागतात. जिथं आपण येडा मारणार आहे ना, स्टेजच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या पलीकडं कोणाची गाडी आहे? आपल्याच गाड्या दिसतात सगळ्या. MH 42 32 23 ह्या जरा गाड्या काढायला लागणार तिथं. आपण येडा मारणार आहे ना बैलाला. फार कोणाचं दिसत्या. दुसरा आणि दुसरा गटातील मैदान या ठिकाणी आता सुटणार. रोख रुपये राकेश कोळेकर, अजिबात हुल्लडबाजी करायची नाही. नाना, गाड्या व्यवस्थित लावून घ्या पटदिशी. गेली 15 दिवस झालं आबांचे कार्यकर्ते या ठिकाणी धडपडत आहेत. मैदान हे पैशासाठी नाही, हौशेसाठी आयोजित केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बैल जोड्या सजल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बैल जोड्या फुलल्या पाहिजेत या क्षेत्री मैदान आयोजित केलेलं आहे. मैदान हे करेक्ट होईल. आपल्याला विनंती आहे, प्रथम विनंतीपूर्वक सांगितलं जाईल, परत विनंती करून सांगितलं जाणार नाही. आपण याची दक्षता घ्या. ठिकाणी पंच कमिटी नाव उल्लेख करा. आपण खालच्या गाडीतील दादा नाव उल्लेख करा. एक एक गाड्या पट्ट्यावरती घ्या. अनिकेत भैया वाडी आणि आपला मित्र परिवार चिंचोली हार्दिक या ठिकाणी स्वागत. राम भैया आपले या ठिकाणी स्वागत. त्याच्यावरती कारवाई आपण आपल्या पद्धतीने करू. कुणीही त्या ठिकाणी हुल्लडबाजी करायची नाही. आपल्याला व्यवस्थेसाठी दिलेली आहे ती. एक एक गाड्या समोर घ्या. पोलीस प्रशासन जर आपण मैदानावरती या, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा विनंती. हे समोरचं पब्लिक सगळं बाजूला सरका. हे अजिबात सगळी वडून जाणार आहे. पुढची लाईन. हे थांबा जरा. 1 2 3 म्हटल्याशिवाय कोणी गाडी सोडायला नाही. 1 2 3. सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या मैदानाला या ठिकाणी दुसरा आणि दुसरा गट सुटलेला. पांढरी शुभ्र बैला काळ्या मातीतील आईला सराव करण्यासाठी सुसाट वेगाने सुंदर या ठिकाणी दुसरा फिरून आल्यावर मग बगड झोपायला घ्या. दुसरा आणि दुसरा गटाला या ठिकाणी सुरुवात झालेल्या. नाम म्हणलं की नामदेव, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा आणि बैलगाडी शर्यत म्हटल्यानंतर दुसरा आणि दुसरा गटाची मानाची गदा आपल्या खांद्यावरती कोण घेणार? राज्याचे ग्रामीण विकास मंत्री महोदय सन्माननीय जयकुमार गोरे आबा भाऊ यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आता दुसरा राऊंड चालू आहे. त्यानंतर बगट सोडण्यात येईल आणि महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरी ज्याचं संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकचं लक्ष लागून राहिलेलं आहे, तर तो राऊंड जनरल राऊंड जो आहे या ठिकाणी जयभाऊ आल्यानंतर तो सोडण्यात येईल. साधारणतः पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राजा कोण याचं जे काही कुतूहल आहे ते संपलेलं असेल. या ठिकाणी आबा काही क्षणामध्येच महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज, सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान
पालकमंत्री मान खटायचे सुपुत्र सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे उर्फ जया भाऊंचं या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होतंय आणि जया भाऊंच्या प्रमुख शुभहस्ते जनरल गटाच्या मैदानाचा उद्घाटन शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. काळ्या मातीचा मोल करी शेतातील पिकाचा माल करी म्हणून सगळ्या जगाचा पोशिंदा असतो शेतकरी. उन्हात राबणारा कष्ट करी कष्टाचे भाकर सुखाने आणि समाधानाने खाणारा जगाचा अन्नदाता असतो शेतकरी. शेतीचं सखोल ज्ञान गरिबांचा वाली सुरू झालेल्या सर्वांचा डोळ्याचा पारणा तिथं उभा आहेत ते जरा सगळ्यांनी जरा प्रेक्षकांच्या ह्याच्यामध्ये जावा बरा. शेजू दादा जरा माईकशी संपर्क साधायचा आहे. साऊंड ऑपरेटर या माईकचा जरा आवाज वाढवा. ॲडव्होकेट शेजार सर आपण माईकशी संपर्क साधायचा. ॲडव्होकेट शेजार सर आपण माईकशी संपर्क साधायचा. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी शर्यतीचा थरार होतो आणि खऱ्या अर्थाने तोच आणि वसानी वारसा जपला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे ज्ञानपीठ घेऊन समाज विमुख कार्य करणारा नेतृत्व संदीप बाबा गिड्डेबातील त्या व्यक्तिमत्वाचं नाव. आबांची अस्मिता आणि आबांचा लोक कल्याणाची अस्मिता धडपड पाहता देवाभाऊ केसरीचं मैदान आणि मुख्यमंत्र्यांची विश्वासू मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संदीप बाबा गिड्डेबातील यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही प्रकारची दुचाकी चालणार नाही. छत्री घेऊन मागायला लागायचं नाही. मोटरसायकल दिसल्यास ती गाडी कॅन्सल केली जाईल. आपल्याला सूचना अजिबात पट्ट्यावरनं पब्लिकला कोणाला फिरू द्यायचं नाही. स्वयंसेवा कशाला फिरताय तुम्ही? पट्ट्यावरनं बाकीचं पब्लिक कसं काय फिरायला नाही? दुसरा गट माघारी यायला लागलाय. गाडीवाल्यांना सूचना बैलगाडीचे ड्रायव्हर आपण जर बैलाला मारहाण केला अजिबात मेजॉरिटी चालणार नाही. बैलगाडी अरे तिथं स्टेजच्या पुढं लाईव्ह दिसतंय. तुम्ही उगाच पळापळी कशाला बघायचं आहे? काय बघणार आहे तुम्ही तिथं जाऊन पुढं? सारखा मागं बघा. सुंदर असा पेढा येतोय जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मंडळी ड्रायव्हरांचा थरार येतोय. डोळ्याचा पारदा फिटला पांढरी शुभ्र बैल. स्टेजच्या डाव्या बाजूला कशाला गुलाल होता लागलाय रे? तिकडे बैलावर उदय तिकडे असू दे जरा नंतर मंत्री दिसते कुठे आहे? या ठिकाणी दुसरा गटातील गाड्या परतीच्या मार्गावर आलेल्या आहेत. श्वास रोखून धरा. धुळा या ठिकाणी उडतो पाहिजे तर वेग पाहिजे. अग्रवाल साऊंड ऑपरेटर वाजवा. आकाश दिजे पत्रकार माध्यमातून अचूक बातमीचं प्रसारण करणारे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत. हार्दिक स्वागत. एअरटेलचं वायफाय ते सगळे चॅनलला द्या की जरा रेंज कमी झाल्या. हे लोगो लाईव्ह समाधान आपल्याला चॅनलला लाईव्ह देत असताना की नाही पूर्ण क्लीन द्यायचं आहे. पूर्ण क्लीन काय पूर्ण क्लीन द्या. तुम्ही जावा काढा जावा बिंदा सोडून घ्या गाड्या इकडं आडवे करा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या 55 मी सांगितलं बघ पांडूला कुठे गेला पांडू? सगळ्या गाड्या काढून घ्या आता. 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि 75 वर्ष नागापंच गाड्या काढायला सांगितलं की पोरं नाना
बघत सुटला काय कुठला आहे बघत आहे का दुसरा बघत आहे आपण सुटलाय हा रोख रुपये 1 लाख रुपयांसाठी मैदान सुटलेला लाखाचा गर्व कोण करणार कॅमेरामन गाड्या दाखवा की गुलाल उधळलेला कुठे दाखवायला नाही टीव्हीवर काय गाड्या बघू देत की लाईव्ह 3-2 होतं म्हटला फेब्रुवारीचे सरपंच परत घावत जय भाऊंचा मेमेंटो पुष्पगुच्छ शेजू साहेब VIP व्यतिरिक्त स्टेजवरची गर्दी कमी करा सन्माननीय शशिकांत पवार कंगनोई हार्दिक स्वागत शिवाजी पवार माजी उपसरपंच कुंची हार्दिक स्वागत सन्माननीय जगन्नाथ सकट पत्रकार हार्दिक स्वागत धनंजय शिंदे भारतीय जनता पार्टी हार्दिक स्वागत सुस्वागत या ठिकाणी आबांच्या मार्गदर्शनातून शर्यती होता आबांनी एकदा विडा उचलला की आबा कार्यक्रम फत्ते असं शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मणिपूर पासून ते श्रीनगर पर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचा लढा उभा करून नुसता लढा उभा केल्याने यशाची गाथा रचणार नेतृत्व अरे तिकडे ओव्हरटेक बघा स्क्रीनवर बघा स्क्रीनवर मोठा संघर्ष मैदानात पण आईस्क्रीन लाईव्ह दिसतोय पुढे पण स्क्रीन आपण त्या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता मोठा संघर्ष ओव्हरटेक बघ ओव्हरटेक शशिकांतजी पवार हार्दिक स्वागत शशिकांतजी पवार मोठा संघर्ष मर्यादित संकटे तरी यशस्वी होण्याचं जिद्द असणारं नेतृत्व शेतकरी हित जननायक किसान मोर्चाचा बुलंद आवाज सन्माननीय संदीप आबा गिड्डे पाटील आबांच्या मार्गदर्शनातून शर्यत या ठिकाणी होत्या हृदयात साठवणारी आणि काळजात धरणारी शर्यता चला या ठिकाणी ब गटाच्या गाड्या परतीच्या मार्गावर येत आहेत गर्दी कमी करा कंगनोई गावचे लोकनियुक्त सरपंच भोपालजी पाटील हार्दिक स्वागत देहाची तसंच दिलाची बहारदार असणारी बैल परतीच्या मार्गावर येतात चला आणि तोच आहे खऱ्या देशाचा विधाता अशा गाड्या सुसाट वेगाने परतीच्या मार्गावरती येतात यादगार मैदान दैदिप्यमान बैल जोड्या आणि जिगरबाज बैलगाडी शर्यती शौकीनांचा कस लागून राहिलेलं मैदान होत आहे चित्त थरारक बैलगाडी शर्यतीचा महामुकाबला या ठिकाणी येतोय ताट मण्याची अभिमानाने नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील एक मानाचं मैदान अभिमानाचं मैदान राज्यस्तरीय राजमाता बैलगाडी शर्यत संघ व सन्माननीय किसान मोर्चाचा बुलंद आवाज संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या मार्गदर्शनातून या शर्यतीचं या ठिकाणी आयोजन आहे संजय काका पाटील युथ फाउंडेशनचे सन्माननीय उमेश भैया गावडे आपण या ठिकाणी उपस्थित होता आपल्या देखील या ठिकाणी मनापासून हृदयापासून या ठिकाणी स्वागत आणि सुस्वागत शुभ स्वागत 1 लाखासाठी मैदान सुटलं होतं आणि खऱ्या अर्थाने ब गटाचं मैदान या ठिकाणी परतीच्या मार्गावर येतात सुसाट वेगाने गाड्या येतात पांढरी शुभ्र बैल येतात सह्याद्रीच्या पहाडातून धावणारी बैल आणि डोंगराच्या कडे कपारातून धावणाऱ्या शर्यतीची आस गगनाला भिडलेल्या गरुडजेप घेणाऱ्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा या ठिकाणी येतोय मित्रांनो सळसळत्या वादळाला उखाण आलं लखलखत्या खाली या दादा या पुढच्या तिथे LED वॉलवर पण लाईव्ह दिसतंय बरं का एकदम बारीक दिसतंय तिथे पुढे जाऊन काय एकदम पहिल्याची लाईव्ह वापरू आली गेली काय हे यार गुलाल होता भंडारा होता यशोदा फिल्मीच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जाते आम्हाला मैदान पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर देखील या ठिकाणी यशोदा फिल्मचं लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते बैलांचं स्वागत करणारं आणि बैलांचं उत्साह वाढवणारं मैदान जर कुठलं असेल ते नागोयाचं मैदान आहे मित्रांनो बैलावरती प्रेम करणारं बैलावरती प्रेम करणारं आणि बैलाची अस्मिता जपणारं म्हणून गाव या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी प्रज्वलित केलं ते नागोया गाव
नांगोळे गावाची विशेष इतिहास आहे मित्रांनो. या गावामध्ये अनेक बैल होऊन गेली. नांगोळे नगरीमध्ये अनेक महाराष्ट्रात देशात प्रज्वलित केलेला ओढली आबा अगोदर नंतर दोन्ही वेळा तपासणी कक्षी करतोय. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे देखील खूप खूप आभार. एकदम दटले सगळे पत्रकार बंधू, युट्यूब चॅनल वाजवा जरा नाही तुझ्या त्या झेंड्यामुळे मला माहिती मिस्टेक झाली मोठी. ती झेंडा चांगली म्हणता का तुम्ही चांगली कामगिरी केली. तुम्ही झेंडा माझी कडे गेला बंदिलावर नव्हतं काय ते पोरगांमध्ये बारकं ते प्लेट आहे ते शिंदेवाडला का बारकं पोरगं नव्हतं रे. अरे राही अंघोळ्याला शर्यत चालू आहे. बैलगाडी इकडे आलोय. ते सकाळी शर्यत आहेत ना सब बैलगाडी. हा ते झालं घेतो दुपारनंतर. ओके ओके मग आता कुणाला गेलाय का मग सांगितलंय कमिटी तसं. तर कमिटी म्हणणार तुम्हाला सांगितलंय आम्ही का तुमच्यासाठी पण ह्या गटात घेऊ काय. तुम्ही उडवा घे तुझा चॅनल आहे आणि तुम्ही उडवू नका का. तर का आता परवा घेतलं ना नवीन जरा ट्रायल होती की जोरात. बैलगाडी संस्कृती टिकवली. महाराष्ट्र बैलगाडीची संस्कृती टिकवली आणि जपली आणि वाढवली आणि नांगोळ्याची परंपरा अखंड महाराष्ट्र राज्यात प्रज्वलित केली. अशी या ठिकाणी परंपरेचा गाजर, या ठिकाणी परंपरेचा गजर, संस्कृतीचा दीपस्तंभाने महाराष्ट्रात मातीतून उमललेली शर्यत केवळ बैलांची नसून शर्यती संघाची बघितली सांस्कृतिक वाटचाल. शिवनेरी कला क्रीडा महाराष्ट्रातील एकमेव 9 थराची दहीहंडी असणारी शिवनेरी कला क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक संदीप बाबा गिड्डे पाटील आहे. 2000 बालगोपाल पारंपरिक उत्सवतेचा आणि जतन करणारी 2000 बालगोपाल असणारी राजमाता बैलगाडी शर्यत संघ तासगाव मध्ये दुर्गा मंदिर उभारणीसाठी खऱ्या अर्थाने संदीप बाबांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे. धार्मिक नवस असेल, सामाजिक सेवा असेल, ते खऱ्या अर्थाने तेल तुपाने न फेडता सामाजिक सेवा देऊन खऱ्या अर्थाने आबांनी नवस फेडलेला आहे. ज्योतिबा मंदिरासाठी डस्टबिन, सीसीटीव्ही, नगारखाना आणि घोड्यांसाठी पागा या आबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दान करण्यात आलेला आहे. पुसेगाव सेवागिरी महाराज देवस्थानासाठी सुसज्ज रुग्णवाहिका भेट आबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नवस देवासाठी नाही, सेवा संपूर्ण समाजासाठी करणारं व्यक्तिमत्वाचं नाव आहे संदीप बाबा गिड्डे पाटील. खेळ आहे भावनेचा, परंपरेचा आणि संयोजकाच्या सामाजिकतेचा, जाणीवतेचा. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बैलगाडी शर्यत. आबांच्यावर बोलावं तितकं थोडा. मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत, मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत, माणसांची मनं जिंकावी लागतात असं दिलदार व्यक्तिमत्व संदीप बाबा गिड्डे पाटील. संघर्ष भी उन्हें को चुनता है, संघर्ष भी उन्हें को चुनता है जिसच्या लढाईतील निष्ठावंत योद्धा सन्माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील त्यांचं नाव आहे. चला पुढचा गट ब गटाच्या गाड्या येतात. पहिल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणारा चोपरीकरवाड्यांचा हनुमंत बाबा शेठ यांचा पिंपरा आणि श्रेया
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. बाबर शेठ आपल्या हृदयापासून काळजापासून या ठिकाणी धन्यवाद आहे. अजून एक तास अवकाश आहे. 1930 रोजी प्रथम बैलगाडी शर्यती त्यांनी भरवल्या. कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजश्री शाहू महाराजांना वंदन करून पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता जननी माता अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून या शर्यतीला सुरुवात झाली. चंद्रभाऊ गटाच्या गाड्या येतात. हात उंचावून इशारा करणारे हिंद केसरी ड्रायव्हर आणि बैलाची आस असणाऱ्या मालकांच्या हृदयावरती उत्साहाचं चेहऱ्यावरचं हसून येणं बनलेला. पांढरी शुभ्र बैल येतात. काळ्या मातीतील आईला सलाम करण्यासाठी येतात. सुंदर पेरा येतोय, सुंदर क्षण येतोय. हृदयात साठवणारी आणि काळजात भरणारी 1 लाखाचा मानकरी कोण होणार आणि खऱ्या अर्थाने जनरल ब गटाचा हिंद केसरीची आस आपल्या खांद्यावरती देवाभाऊ केसरीची गदा कोण घेणार असा शिगेला पोहोचलेली शर्यत आलेली आहे. पावसाचे सर आपण जरा माहिती संपर्क साधायचा. पावसाचे या ठिकाणी सर्व एजे सर आपण माहिती संपर्क साधायचा. एजे सर आबा बोलवतायत आपल्याला. ज्ञान म्हणल्याची जाणवता आबा आबा जनरलचं झाल्यानंतर बाईट घ्या आबा. ज्ञान म्हणल्याची ज्ञानोपा, वैराग्य म्हणल्याची तुकोपा, भक्ती म्हणल्याची नामदेव आणि बैलगाडा शर्यत म्हणल्यानंतर फक्त आणि फक्त देवाभाऊ केसरी नांदेडकर वरांची शर्यत असते मित्रांनो. यादगार मैदान, दैदिप्यमान बैल जोड्या आणि जिगरबाज हिंद केसरी गाडीवाल्यांची कस लागून राहिलेला राजमाता बैलगाडी संघटना व सन्माननीय संदीप बाबा गिंडे पाटील देवाभाऊ केसरी मुख्यमंत्री केसरीसाठी मैदान या ठिकाणी परतीच्या मार्गावर येत आहे. काय काय लोक पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही, कष्टाची लक्ष्मी कधी दगा देत नाही. पैसे मिळवायला अक्कल लागत नाही, पैसे खर्च करायला अक्कल लागते. असं दिलदार असणारी पंच कमिटी या ठिकाणी आपल्या योगदानातून या ठिकाणी शर्यतीचं आयोजन आहे. चला या ठिकाणी गाड्या परतीच्या मार्गावरती येतात. ताट कलेची, ताट मनाची, अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगणारी माणसं या शर्यतीच्या निमित्तानं आलेल्या आहे. देवाभाऊ केसरीसाठी मैदान या ठिकाणी परतीच्या मार्गावरती येत आहे. देहाची तसं गुणाची बहारदार असणारी बैल येतात. अहो शेठ, आम्ही बैल पाहतो, आमचा छंद नाही तर आमची परंपरा. अहो शेठ, आम्ही बैल पाहतो, हा आमचा छंद नाही आमची परंपरा. कुणाला दाखवायला नाही, स्वतःच्या समाधानासाठी बैल पाहतो. जसा जंगलात वाघ असतो, शेतात नाग असतो, अशी आमची गोट्यात एक गाय असते. अशी बैलगाडा शर्यता यादगार मैदान, दैनिकमान बैल जोड्या आणि जिगरबाज हिंद केसरी गाडीवाल्यांचा कस लागून राहिलेला मैदान या ठिकाणी संपन्न होतो. चला गाड्या येतात. महाराष्ट्राच्या कृषी लोकांचे असणारे हिरो आणि सह्याद्रीच्या पहाडातून आलेली बैल या ठिकाणी परतीच्या मार्गावर येतात. पावराची गर्दी कमी करा, पावराची गर्दी कमी करा. कृषीची लढत चाललेल्या ज्ञानोबांच्या समाधी नाही, राजा शिवरायांचा छत्रपती होणे आणि अशी शर्यत बऱ्याच होणे असा देवाभाऊ केसरीचा
एकच मिनिट आकाशभाऊ परत आणि तुम्ही वाचवा. या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री केसरी देवाभाऊ केसरीसाठी बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांना विनंती आहे बसून घ्या. सन्माननीय जयसिंग तात्या शेळके तात्यांना विनंती आपण बसून घ्यावं.